दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया, बस स्टॉप लक देऊया आणि मॅचला सुरुवात करूया। पहिला चेंडू वडव्या बॅटने चांगला प्रहार पाहायला मिळाला। यावेळेस हरीशला टार्गेट केलं गेलं। प्रमोद याने पहिल्या चेंडूवरती घणाघाती षटकार त्याच्या बॅटमधनं येतोय। पुलचा फटका होता। पहिल्या चेंडूवरती आघात झालं, षटकाराने खाते उघड झाले। फलंदाज प्रमोद याजी। डेड बॉल आहे, पंच देखील सांगत आहे, कारण फलंदाज रेडी नव्हता हा फटका खेळण्याकरता। दरम्यान 6 धावा या धावपळकावर लागलेल्या आहेत। 6 धावेने प्रमोदने खाते उघड केली। मागच्या देखील सामन्यामध्ये आय थिंक मला वाटतं चौकाराने खाते उघड केली होती आणि यावेळी षटकाराने खाते उघड करते। म्हणजे त्याचे इरादे तो पूर्णपणे दोन्ही मॅच मध्ये स्पष्ट करतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये। हा देखील फटका मोठा खेळायचा होता। चेंडू यावेळेस हवेमध्ये आहे, व्यवस्थित जुळणी झाले का? चेंडू निघून चाललाय पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर। बॅक टू बॅक दुसरा षटकार। सुंदर फटक्याची सजावट पाहायला मिळाली। हा देखील चेंडू बरोबर फलंदाच्या रडार मध्ये होता। ओव्हर पिच चेंडू होता आणि ओव्हर पिच चेंडूवरती चांगलं उत्तर पाहायला मिळालं। 12 धावा या धावपळकावरती लागल्या गेल्या। पहिलं षटक मार्गस्थ असताना हरीशवरती आता हल्ला केला जातोय। 2 चेंडूवरती 2 षटकार लगावून आता हॅट्रिक वरती आहे फलंदाज प्रमोद। ओ यावेळेस खोलवर टप्प्यात चेंडू टाकायचा होता, परंतु बघा काय सुंदर क्षेत्ररक्षण झालं। आडव्या बॅटने यावेळेस देखील प्रहार करायचा होता। बॅटच्या टोला चेंडू टच झाला होता। खोलवर टप्प्यात चेंडू समोरच्या दिशेने फिल्डर आहेत दक्ष। चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। एका हातामध्ये चेंडूची अडवणी केली गेली, पण दरम्यान फलंदाजाने 2 धावा पळून काढल्या। दोन्ही हाताने जर प्रयत्न झाले असेल कदाचित मला असं वाटतं फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलं असतं, पण चांगलं क्षेत्ररक्षण झालं। आपल्या संघाकरता जवळजवळ 2 धावा वाचवण्याचं कार्य वसंतने केलं। चांगली फिल्डिंग केली आणि ही लढत विजयाकरता आहे, कारण दोन्ही संघांनी एक सामना जिंकलेला आहे। आडव्या बॅटने ऑन साइडला चेंडू वेगाने निघून चाललाय। क्षेत्ररक्षक आहेत दक्ष, पण अखेरकार पायाने चेंडू अडवायचा होता। चेंडू अडलेला नाहीये, निघून जाणार सीमा पार। हा येतोय प्रमोदच्या बॅटमधला चौकार। चुकी झाली आणि अखेरकार फलंदाजाला फायदा झाला। 4 धावेंचा धावसंख्या 18 झालेली आहे। चांगलं टोटल पाहायला मिळतोय। हा चेंडू पाहावा लागेल एक्झॅक्टली कुठे लँड झालेला आहे। कोणत्याही प्रकारचा शॉट इथे फलंदाज खेळलेला नाही, सोडून दिला। एक पूर्ण झाली, दुसरीचा कॉल आला आणि अखेरकार फलंदाजाला बाद करण्यामध्ये इंटरेस्टेड नाहीयेत। षटक समाप्त होतो, 1च धाव मिळणार। धावसंख्या 19 झाली। नक्कीच यावेळेला यष्टीरक्षकाने इंटरेस्ट दाखवलेला नाही। जर हा चेंडू यष्ट्यांवर लागला असता तर फलंदाज बाद झाला असता, कारण एकदा काय
स्ट्रायकर जागेवरती असेल, नॉन स्ट्रायकर जर जागा सोडत असेल तर ती धाव गुणली जाणार नाही, परंतु जर यष्टीरक्षकाने चेंडू लावला तर विकेट मात्र घेतला जाणार, तो गिनतीमध्ये गिणला जाणार, हे लक्षात असू द्या. षटक क्रमांक पहिलं संपलं, धावसंख्या 19 पाहायला मिळाली. षटक क्रमांक दुसरं चालू, गोलंदाजी करण्याकरता वसंत येतोय, एक चांगला गोलंदाज आहे. हे बॅटर चांगलं रंगेल, एका बाजूला चांगला फलंदाज, दुसऱ्या बाजूला चांगला गोलंदाज. यावेळेस स्टेप मध्ये चुकला जातोय वसंत, स्टार्ट त्याला व्यवस्थित मिळत नाहीये. षटक क्रमांक दुसरं वसंत आपल्याला पाहायला मिळतो हाताळताना, पण काय सुरुवात पाहायला मिळाली जे दुर्गा सुरई संघाची, विशेषतः प्रमोदचा खेळ चांगला राहिलाय. यावेळेस समोरच्या दिशेने चांगला फटका, चेंडू हवेमध्ये अडला जाणार का? 100% योगदान पाहायला मिळालं, सुंदर क्षेत्ररक्षण झालं. अखेरकार 4 धावा वाचवण्यामध्ये या क्षेत्ररक्षकाला यश मिळालं. 100 पैकी 100 गुण आपण पुन्हा एकदा या क्षेत्ररक्षकाला देऊया. काय सुंदर क्षेत्ररक्षण केलं. असं वाटलं होतं राजू सर अंतिम क्षणी की हा चेंडू बाहेर जाणार की काय, परंतु बघा स्वतःला झुकवून दिलं. क्षेत्ररक्षक पडला गेला, त्याचे कपडे माखले गेले, डाग लागले गेले. पण तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो, डाग लागल्याने काही चांगलं होत असेल तर डाग चांगले आहेत. यावेळेस पुन्हा एकदा तीच दिशा, यावेळेस चेंडू अडवला जाणार का? ओ माय गॉड, चांगले प्रयत्न. अखेरकार चेंडू निघून गेला सीमा पार. हा येतोय प्रमोदच्या बॅटमधला चौकार. प्रयत्न चांगले राहिले, जवळजवळ स्वतःला झुकवून दिला गेला क्षेत्ररक्षकाने, पण चेंडू पहिले निघून गेला आणि डाईव्ह पहिले नंतर झालेली आहे. प्रयत्न चांगले झाले, प्रयत्न चांगले झाले. यावेळेस वैयक्तिक 24 धावांवरती प्रमोद खेळतोय, तर संघाची धावसंख्या 25 झालेली आहे. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. यावेळेस फटका फसतोय, हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षकाला संधी आलेली आहे आणि अखेरकार संधीचं सोनं झालं. फलंदाज प्रमोद जो धोकादायक खेळी खेळत होता त्याला बाद करण्यामध्ये वसंतला यश आलं. धक्का पहिला लागला सुरई संघाला प्रमोदच्या रूपामध्ये. एक चांगली इनिंग साकारून आता मात्र प्रमोद बाद झालेला आहे. टाळ्यांच्या गडगडामध्ये त्याचं डगआउट मध्ये स्वागत केलं गेलं, कारण सुरई संघाला देखील माहिती आहे काय सुंदर सुरुवात करून दिली फलंदाज प्रमोदने. पण तू कौतुक करावं लागेल गोलंदाज वसंत देखील, त्यांनी अखेरकार शेवटपर्यंत हार मांडली नाही आणि प्रमोदला बाद करण्यामध्ये त्याला यश आलं. प्रभाकरला क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता सुरई विरोधात मांडकोली अशा प्रकारची ही मॅच आपण पाहताय. दुपारच्या सूत्रामध्ये एक चांगली लढत प्रेक्षकांच्या भेटीला. क्रॉस लाईन खेळायचं होतं, बरोबर हा चेंडू बुद्ध्यामध्ये आदळला गेला. हलक्या हाताने दिशा दाखवली, 1 पूर्ण झाली, दबाव टाकला आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण झाल्या. चांगली रनिंग दोघांमध्ये पाहायला मिळाली. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. 27 धावा. ऑन साइडला जोरदार फटका खेळायचा होता, शॉट बनवण्याचा प्रयत्न केला गेला होता, बॅटच्या रडारवर चेंडू आला नाहीये. 1 पूर्ण झाली. पुन्हा एकदा प्रभाकरने दुसरीचा प्रयत्न केला आणि अखेरकार यावेळेस देखील 2 धावा पूर्ण केल्या. यावेळेस सावध पवित्रा पाहायला मिळतोय फलंदाज प्रभाकर याचा. प्रति चेंडू मागे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं. हे चांगलं क्रिकेट आहे, हे चांगले क्रिकेटची लक्षणं आहेत आणि तो साकारताना आता मात्र सुरई संघ. ऑन साइडला यावेळेस प्रॉपर टायमिंग, चेंडू निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. हा येतोय षटकार. काय सुंदर फटका सजवला फलंदाज प्रभाकर याने, बरोबर
इन बॅट चेंडू होता आणि इन बॅटचा त्या चेंडूवरती चांगला फायदा उठवला प्रभाकरने. षटकार आपल्या नावी केला. धावसंख्या आपण पुन्हा विचार केला 35 धावा ह्या लागलेल्या आहेत. षटक क्रमांक दुसरं देखील संपलेलं आहे आणि यावेळेस पाहू शकता आपण पाणी पिण्याची वेळ झालेली आहे. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस आपण धावफलक पाहिलं. 35 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये हरेशने 19 धावा खर्च केल्या तर दुसऱ्या षटकामध्ये वसंतने 16 धावा खर्च केल्या. काय सुंदर क्रिकेट साकारला जातो. पहिल्या इनिंगचा डाव बॉल द्यायचा आहे का? मी बॉल का बघतोय? नाही 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 इथला बटन आहे. हां मला पण तेच वाटलं. बॉल ऐकला. बॉल द्या. बॉल द्या. काय खराब झाले? पाणी पिण्याची वेळ संपलेली आहे. आता पाहूया आपण कोण कोणाला पाणी पाजेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 3 आता चालू होणार. चला वेळ थोडासा कमी खर्च करा विनंती असेल. गणेश आणि प्रभाकर ही जोडी आता दुसऱ्या विकेट करता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट यावेळी दिशा दाखवली. चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला. 1 धाव मिळणार. दुसरी करता प्रभाकरचे प्रयत्न होत आहेत पण अखेरकार यावेळेस नकार दिला. गणेश याने 1च धाव मिळणार. षटक क्रमांक 3 चालू आहे. गोलंदाजी करण्याकरता योगेश आला आणि पहिल्या चेंडूवरती त्याने 1 धाव खर्च केली. गणेश चांगलं क्रिकेट खेळतोय. त्याला देखील माहिती आहे समोर प्रभाकर चांगली फलंदाजी करतोय. स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. ते कार्य आता मात्र मैदानाच्या आतमध्ये गणेश करतोय. कुलवा टप्प्याचा चेंडू यावेळेस संपर्क नाहीये. चेंडू सरळ यष्टांच्या मागे विसावला जाणार. निधाव चेंडूवाला यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला दिशा दाखवलेली आहे. चेंडू निघून चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रभाकरच्या बॅटमधनं हा आलाय चौकार. धावसंख्या ही 40 झालेली आहे. काय सुंदर सुरुवात पाहायला मिळतोय पहिल्या इनिंग मध्ये माणकोली संघाची. यावेळेस प्रभाकर ऑन दी मार्क झालेला आहे. काय सुंदर फलंदाजी तो करतोय. प्रति चेंडू मागे चांगले प्रहार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळतात. जोपर्यंत आता प्रभाकर मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत मात्र सुरेश संघाला डोकेडुखी ठरणार. त्यात काही शंका नाहीये. मात्र या डोकेडुखीला थांबवणार कर हा प्रश्न आता उमटला जाणार मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मनगटी फटका स्टाईल ऑफ MS धोनी आणि बघा अखेरकार प्रभाकरला बाद करण्यामध्ये यशस्वी राहिला योगेश. याआधीच मी उल्लेख केला होता की खेळी कुठे डोकाडोकी ठरू शकते पण अखेरकार त्या डोकेदुखीला थांबवलं गेलं. योगेशच्या खात्यामध्ये ही विकेट जमा करूया. बघा आपण लक्षात घ्यायचं आहे क्षेत्ररक्षण करताना जर तुमचा पाय किंवा ट्रॅक जर त्या झेंड्याने टच होणार असेल तर तो षटकार किंवा चौकार दिला जाईल. परंतु वाऱ्याने जर तो लागत असेल तर गृहीत धरणार नाही. याची दक्षता घ्यायची आहे. झेंड्याची काठी जर तुमच्या अंगाला स्पर्श करत असेल तर
चौकार किंवा षटकार असेल तो दिला जाणार. केतन येतोय क्रमांक 4 वरती केतन आला. केतन देखील ओळखला जातो. यावेळेस हलक्या हाताने दिशा दाखवली. पाहिलं की चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळण घेतोय. अखेरकार बॅटचा फ्लो हा स्लो करण्यामध्ये भाग पाडलं केतन याला. केतनने एक धाव पूर्ण केली. त्याची खाते उघड झाली. धावसंख्या 1 ने पुढे सरकणार. 41 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. स्ट्राईकला गणेश पाहायला मिळतोय. तिसरं षटक मार्गस्थ यावेळेस योगेश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय षटक हाताळण्याकरता. रिव्हर्स अटेंड करायचं होतं परंतु बघा बॅट आणि बॉलची जुळली नाहीये. टेढ़ी उंगली से घी निकालने की कोशिश की थी लेकिन यहाँ पे उंगली फंस गई. षटक समाप्त होते. एंड ऑफ द थर्ड ओवर. plus 40 plus master 40 plus 40 plus 40 plus master 40 plus 40 plus 40 plus master 40 plus 40 plus 40 plus master 40 plus जिंका तुम्ही मॅच करून या ध्यास आनंदाने लुटा तुम्ही हा सहवास 40 plus 40 plus master 40 plus 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 असा करून या चेंडू पार न मारू असा उडवून चेंडू पार न मारू षटकार. षटक क्रमांक आता 4 चालू होणार आणि तो हाताळण्याकरता गोलंदाज दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. ज्ञानेश्वर येतोय. स्ट्राईकला आपल्याला केतन पाहायला मिळतोय. ही लाईन पाहावी लागेल. ही लाईन आपल्याला पाहावी लागेल. कोणत्या प्रकारचा शॉट इथं मारलेला नाहीये. अखेरकार पंचांकडे मागणी केलेली आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाने वाईट करता आपण चेक करायचं आहे. फेर डिलिव्हरी आहे. चेंडू निर्धाव येतोय. चांगल्या चेंडूची हाताळणी झाली आणि अशा प्रकारे फलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू गमावलेला आहे. फुलटॉस चेंडू ऑन साइडला जोरदार प्रहार. त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. आपल्या संघाकरता जवळजवळ 3 धावा वाचवण्याचं कार्य त्या क्षेत्ररक्षकाने केलं. काय सुंदर फिल्डिंग केली. अप्रतिम क्षेत्ररक्षण झालं. एका धावेवरती आता मात्र केतनला थांबावं लागणार. योगेश तिथे होता आणि किती सुंदर फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. स्ट्राईकला पुन्हा एकदा गणेश पाहायला मिळेल. अंतिम षटक मार्गस्थ ज्ञानेश्वराला आणि 2 चेंडू त्यांनी सध्या तरी चांगले टाकलेले आहेत. यावेळेस मागे सरकून दिशा दाखवली. चेंडू निघून झाला थडमाणी क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न होतोय. फेकी फार उशिराने आली. अखेरकार गणेशने 2 धावा पूर्ण केल्या. तिसरीचा देखील प्रयत्न होणार का? दोन धावा यावेळेस पूर्ण झालेल्या आहेत. चौवेचाळीस धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. अंतिम षटक मार्गस्थ ज्ञानेश्वर सध्या ती चांगली गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला गणेश पाहायला मिळतोय.
खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला, चेंडू वळण घेतोय, डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन झालं, एक पूर्ण केली. गणेश टुसीचा ती कॉल करतोय. दरम्यान केतन इंटरेस्टेड नाहीये, एकच धाव तो पूर्ण करतोय आणि एका धावेवरती आता मात्र गणेशला समाधान मानावं लागेल. स्ट्राईकला केतन पाहायला मिळतोय. येणारे काही चेंडू शेष आणि त्या चेंडूंवरती आता प्रहार करणं गरजेचं आहे फलंदाज केतनला. आता बंद केतनची बॅट सध्या तरी शांत करण्यामध्ये यश आलं गोलंदाजांना. या चेंडूवरती शांत राहणार का? दरम्यान आपल्या स्टेप मध्ये गोलंदाज चुकला जातोय, पण देखील सांगत आहेत आपण डेड बॉल घोषित करू शकता. शेवटचा एक चेंडू बाकी आहे आणि फेस करण्याकरता केतन सज्ज झालेला आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू स्टाईल ऑफ एम एस धोनीच्या पद्धतीने खेळला गेला. समोरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण झालं, एक पूर्ण झाली, दुसरीचा कॉल आला आणि अखेरकार या दुसऱ्या धावेमध्ये गणेश बाद झाला. शेवटचा चेंडू बाकी आणि अंतिम षटका करता पुन्हा एकदा फलंदाज दाखल होणार. सचिन येतोय आणि नॉन स्ट्राईकला आपण सचिनला पाहणार आहोत. स्ट्राईक केतनकडे असेल. यानंतर होणारा सामना युवांशी पिंपलास विरोधात जरीमरी क्रिकेट संघ अलिमगड. दोन्ही संघनायक. चला या षटकानंतर आपण टॉस बॉक्सशी जुळायचं आहे. युवांशी पिंपलास विरोधात जरीमरी क्रिकेट संघ अलिमगड. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचा होता, लँडिंग कुठे झाली पाहावं लागेल. एक पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न करतोय आणि अखेरकार दुसऱ्या धावेमध्ये केतनची विकेट पाहायला मिळाली. बॅक टू बॅक दोन चेंडूवरती दुसऱ्या धावेवरती 2 विकेट गमावले. टीम माणकोली संघाने षटक समाप्त झालं. धावसंख्या 47 झालेली आहे आणि 48 टार्गेट आहे सुरेई करता दोन्ही संघाने. चला पुन्हा एकदा मी विनंती करतो पिंपलास विरोधात अलिमगड संघनायक बरोबर आमच्या व्यासपीठा समोर आपणास यायचं आहे. दोन्ही संघनायक आले. आपण टॉस करता जाऊया. बालराम पाटील यांना विनंती करतो आपण टॉस करायचं आहे. दोन्ही संघांमधला टॉस केला जाईल. करो या मरो ही स्थिती आहे दोघांकडे. टॉस केला जाईल बालराम पाटील यांच्या हस्ते. पिंपलास विरोधात अलिमगड. छापाचा कौल आहे आणि छापाच आलेला आहे. मी बालराम पाटील यांना विनंती करतो पुण्याचे एकदा आपण व्यासपीठ सजवायचं आहे. टॉस जिंकलेला आहे. टॉस फार महत्वाचा होता कारण पहिला सामना गमावलेला आहे. निर्णय क्षेत्ररक्षण. समोर एक चांगला संघ आहे, त्यांना थांबवण्याकरता कोणत्याकडनं भरपूर अपेक्षा असतील. हो, म्हणजे जेवढे कमीत कमी होईल तेवढे आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. धन्यवाद. विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. दरम्यान टॉस गमावलेला आहे, फलंदाजी करायची आहे. कोणत्याकडनं भरपूर अपेक्षा असतील की चांगल्या धावा जोडल्या जातील. हॅलो, 50पर्यंत तरी धावा भरण्याचा प्रयत्न असणार आहे. प्रल्हाद पाटील, दशरथ तर चांगलाच खेळलेला आहे, त्याचा दम बसलेला आहे आणि आतिश करून आणि नरेश करून असतील. ही मॅच फार महत्वाची आहे, जिंकणं गरजेचं आहे. काय माइंडसेट असेल या टायमाला खेळताना? माइंडसेट एकच असेल की करो आणि मरोची भूमिका असणार आहे. हा सामना हा निर्णायक असणार आहे, त्याच्यामुळे अतोनात प्रयत्न करून आमचा जिंकण्याचा मानस असणार आहे.
धन्यवाद. विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री कक्षाकडे. पिंपळस संघाने नाणेफेकी जिंकली आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आलिमगड संघाला फलंदाजी करण्याकरता इन्व्हाइट केलं गेलं. धन्यवाद. चेंडू पार मारूच्या असा उडवून चेंडू पार न मारू षटकार. जिंका तुम्ही मॅच करून या ध्यास आनंदाने लुटा तुम्ही हा सहवास. 40+40+ मास्टर 40+. 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 अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष आणि लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी खेळपट्टीवर जयदुर्गा सुरेजी या संघाची वसंत आणि ज्ञानेश्वर बरोबर 12च्या सरासरीने प्रति षटकामागे धाबा या जोडाव्या लागतील. एक विशाल लक्ष आहे दोन्ही संघांचा. आपण जर विचार केला तर दोन्ही संघांनी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केलेली आहे. पूल जी मधील हे दोन संघ एकमेकाशी लढताना ही खरी लढाई आहे. विजयी आणि उपविजयी कोण ठरणार याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. ग्रुप जी मधून दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे. दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा सामना असेल. पूल जी मधून पहिलं पॉवर प्लेचं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन येते प्रमोद. बॅकफुटला जात असताना कट केलेला स्क्वेअर ऑफ द विकेट. जबरदस्त फंटास्टिक शॉट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. वसंतच्या बॅट मधून क्लास फटका आला. कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि एक सदाबहार चौकार. पहिल्या चेंडूवर दमदार चौकार. चौकाराने खातं गोलतोय. अकाउंट ओपन करताना बॅटर वसंत पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर प्रमोद. सोडून दिलेल्या चेंडूला कसोटी क्रिकेट प्रमाणे पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या वाढते. धाव फलकावर 5. दोन्ही संघांना एकमेकांच्या डावपेच हे ठाऊक आहेत आणि त्या अनुषंगाने आता निश्चितच खेळ बघायला मिळेल. पुन्हा एकदा तयार होताना बॉलिंग मार्कवर प्रमोद. मिस टाइम फटका मिड ऑफच्या डोक्यावरून खेळलेला आहे. चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेवर. चांगली क्षेत्ररक्षण बघायला मिळते. एक क्षण असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल पण प्रभाकर लॉंग ऑन सीमारेषेवरून झेपावला होता चेंडूवर. तिथे एक धाव पूर्ण केली. धावसंख्या वाढते. धाव फलक 6. वेलकम सँडी पाटील कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपलं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा तयार. बॉलिंग मार्कवर प्रमोद. चांगला फटका आहे. उडवलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न करते प्रभाकर. कॅच ड्रॉप. संधी होती पण अतिशय अवघड झेल. ज्ञानेश्वर 2 धाव पूर्ण करतोय. जीवनदान मिळालेला आहे. झेलचा आता निश्चितच फायदा उचलणार का ज्ञानेश्वर. धावसंख्या वाढते. धाव फलकावर 8. पुन्हा एकदा प्रमोद आमच्यापासून दूर जातोय. लापटेट फटका. हवाई मार्गाचा अवलंब. क्षेत्ररक्षक झेपावतोय. झेल सचिन टिपतोय. फलंदाज बाद. या अगोदर ज्ञानेश्वरचा एक झेल सुटला होता. दुसरा झेल सुटणार नाही. सचिन संघामधील एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे आणि त्याने झेल टिपला
आणि अशा प्रकारे ज्ञानेश्वर बाद होणारा पहिला गडी जयदुर्गा सुरई संघाला पहिला धक्का. सांघिक 8 धावांवर पहिला बॅटर बाद होते. न्यू बॅटर क्रमांक 3 वर खेळण्यासाठी रवींद्र. यानंतर डू ऑर डाय मॅच प्रेक्षकांना बघायला मिळेल. युवांशी लिओन पिंपलास आणि जरीमरी क्रिकेट संघ आलिमगड. दोन्ही संघांना व्हेरी इम्पॉर्टंट मॅच, कारण दोन्ही संघ एक एक सामना दोन्ही संघांनी गमावलेला आहे. स्टेप मध्ये चुकतोय पंचांचा डेड बॉलचा इशारा. पहिलं पॉवर प्रतिषटक धावा धावपलकर 8 आहेत. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. तिथे काय घडलंय, बॅट आणि बॉल मध्ये स्पर्श झाला. एस्टनच्या मागे रुपेशने चांगला झेल टिपला. अजून एक गडी बाद होतोय जयदुर्गा सुरई संघाचा. दुसरा झटका. धावा धावपलकर काय माहित 8. काय गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये प्रमोद लगातार 2 गडी बाद केले आहेत. विकेटच्या हॅट्रिक वर येतोय. बघूया विकेटच्या हॅट्रिक पूर्ण करणार का प्रमोद. न्यू बॅटर हरेश. अजून एक गडी बाद झाला. इस्टनच्या मागे खूप चांगला झेल टिपला यष्टीरक्षक रुपेश याने. हॅट्रिक बॉल. चेंडू डाऊन द लेग स्टंप. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक धाव जोडली जाईल. खूपच स्वैर चेंडू होता. धावसंख्या वाढते. धावपलकर 9. 12च्या सरासरीने धावा जोडाव्या लागतील. प्रतिषटकाचा आपण जर विचार केला तर हा सामना जिंकण्यासाठी प्रमोद पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर. शेवटचा चेंडू आहे पहिल्या षटकामधील. चेंडू आणि बॅट मध्ये कॉम्बिनेशन कनेक्शन झालेले नाही. यस, फलंदाजी करणाऱ्या जयदुर्गा सुरई संघाने आता रिव्ह्यू घेतलेला आहे व्हाईट साठी.
फेअर बॉल, फेअर डिलिव्हरी. तर अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावर फक्त आणि फक्त 9. गडी बाद झालेल्या 2. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर इंद्रपाल. पिछाडीवर टीम बघायला मिळते पहिल्या षटकामध्ये जयदुर्ग सुरई. तर आघाडीवर फ्रंट हो अगदी बरोबर 12ची सरासरी गाठायची होती. ती गाठण्यामध्ये अपयश आलेलं आहे. शॉर्ट ऑन पुल केलेलं आहे. चेंडूला कंट्रोल पुलचा फटका संतुलन फटक्यामागे बघायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज होईल धाव बाद. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये दमनला करून स्पर्धेचं आयोजन भेंडीचा नाव करती रोशन. यांचं आयोजन सर्वात भारी मास्टर 40+ असोसिएशन. दमनला करून स्पर्धेचं आयोजन भेंडीचा नाव करती रोशन. यांचं आयोजन सर्वात भारी मास्टर 40+ असोसिएशन. वसंत देखील बाद होतोय. आता मात्र 3 फलंदाजे गमावलेले आहेत. इंद्रपाल सज्ज होते बॉलिंग मार्कवर. धावा धावफलकावर 10. अजून 38 धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. 17 चेंडू आणि 38 धावा. योगेश ला आता जबरदस्त खेळ सादर करावा लागेल. क्लीन बॉल, फलंदाज बाद. योगेशला बाद केल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन आणि जल्लोष बघायला मिळतोय. 40+ मास्टर 40+ मास्टर 40+ मास्टर 40+. जिंका तुम्ही मॅच करून या ध्यास आनंदाने लुटा तुम्ही हा सहवास. 40+ मास्टर 40+. 40+ मास्टर 40+. 40+ मास्टर 40+. 40+ मास्टर 40+. असा करून या चेंडू पार न मारू चौकार. असा उडवून चेंडू पार न मारू षटकार. केला तर आली मजा आला योगाच्या वाजा करूया जय जयकार कार. असा करून या चेंडू पार न मारू चौकार. चेंडू पार न मारू धावा धावफलकावर स्थिर आहेत 10. 4 गडी बाद झालेल्या 10 धावा. चेंडू शिल्लक आहेत. पाहतोय निर्धाव चेंडू गेला. 15 चेंडू आणि विजयासाठी 38 धावा बनवाव्या लागतील. संघ अडचणीमध्ये जयदुर्गा सुरई फोर्स केलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषेवर झेल सुटला. कॅच ड्रॉप. प्रमोद एक धाव पूर्ण करतोय. धाव संख्या पुढे जाताना धाव फलकावर 11. योगेश बाद झाल्यानंतर आता मात्र निश्चितच थोडासा अडचणीमध्ये जयदुर्गा सुरई. 14 चेंडू शिल्लक आहेत. 37 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 37 धावा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क सज्ज होते इंद्रपाल. स्पीडअप करायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका. मानकोली टीम वेळेसंदर्भात सहकार्य करा. चौदा चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क झाल्याने अंदाजुंदा बॅट चालवली होती. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1 धाव धाव फलकावर जोडली जाईल. धाव संख्या वाढते 12.
36 धावांची आवश्यकता, 14 चेंडू शिल्लक. हरेश याच्याकडे चांगली क्षमता आहे, तो देखील मोठे फटके खेळू शकतो, पण त्याला ते सादर करावे लागतील. चेंडू एस्टनच्या मागे जातोय. लॉंग स्टॉप सीमारेषेकडे 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूवर झपाटले होते. 2 धावा पूर्ण करताना तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा पूर्ण. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 3+1 अशा 4 धावा मिळतील. धावसंख्या धावपलकावर 16 धावा धावपलकावर आहेत. डाव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडू गेला होता. कचाल क्षेत्ररक्षण झालं एसटी रक्षकाकडून आणि मात्र तिथे 3 धावा पूर्ण केल्या. प्रमोद आणि बॅटर हरेश याने 14 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. आता इथून षटकार चौकार ठोकावे लागतील. आतिषबाजी करावी लागेल चौकार आणि षटकारांची. सरळ बॅटने फटका खेळलेला आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक झेपावतोय चेंडूवर. फक्त एकच धाव मिळेल प्रमोदला. धावसंख्या सिंगलने आता पुढे जाताना 17. एक धावेंनी आता विजयापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही, कारण 13 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला हरेश. तेरा चेंडू 31 धावा. स्टेप मध्ये चुकतोय गोलंदाज. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. शॉर्ट पुल कंट्रोल फटक्यामध्ये बघायला मिळते. मिड विकेटला चांगली क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, नकार आलेला आहे. फक्त एकच धावेवर संतुष्ट बॅटर. अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहे धावपलकावर 18. विजयासाठी आता धावा बनवाव्या लागतील 30. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 12 चेंडू आणि 30 धावा. अपकमिंग बॅटर आता प्रकाश ते यायचं बाकी आहे. तो देखील एक चांगला फटकेबाज बॅटर आहे, पण संघ सुरई खूप अडचणीमध्ये. 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता. मुश्किल कंडिशन आहे जयदुर्ग सुरई संघासाठी. मानकोली संघ मात्र पाहतो आपण ड्रायव्हिंग सीटवर सध्या असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण चेंडू शिल्लक आहेत. 12-30 धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. 15च्या सरासरीने धावा ह्या कुठून काढाव्या लागतील विजय साजरा करण्यासाठी जयदुर्ग सुरई संघाला. ग्रुप जी मधील ही मॅच आहे. कोण विनर ग्रुप जी चा असेल, कोण रनर टीम असेल, याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. हुक केलेला चेंडू एस्टनच्या मागे जातोय. एकच धाव मिळेल हरेशला, एकापेक्षा काही अधिक नाही. चेंडू उसळला आणि बॅटचा हलकासा स्पर्श झाला होता. एस्टनच्या मागे चेंडू गेला होता. चेंडू शिल्लक आहेत 11. धावा बनवाव्या लागतील 29. 11-29 इक्वेशन. 11 चेंडू शिल्लक आहेत. 29 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला प्रमोदला जलवा दाखवावा लागेल. जबरदस्त क्लास फटका. चेंडू स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर चौकार. प्रमोद एक विस्फोटक आणि झंझावती बॅटर आहे, फटकेबाज बॅटर आहे. एक चौकार आला. आता चेंडू शिल्लक आहेत 10-25 धावांची आवश्यकता. 2 फायटर संघ आहेत. त्यांनी बघा, एक जिंकणार एक पराभूत होणार. जबरदस्त हे 2 बलाढ्य संघ. मानकोली वर्सेस सुरई अशी लढत. 10 चेंडू 25 धावांची आवश्यकता. प्रमोद चांगला प्रतिकार करतोय. चौकार आणि मॅच निश्चितच आता धावांना एक चाल
हॅलो 10 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. चेंडू बॅटची कडा घेऊन एस्टनच्या मागे गेलेला अतिशय वेगाने चाललाय. दोन्ही क्षेत्ररक्षक जमिनीवर कोसळले आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. चौकार. सुरुवातीला एक क्षेत्ररक्षक पडला खाली, स्लिप झाला आणि दुसरा पण स्लिप झाला. तर अशा प्रकारे धावसंख्या वाढते. धावफलकावर 27. 9 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. 9 चेंडू शिल्लक आहेत, 21 धावांची आवश्यकता. अजून सामना संपलेला नाही, पण आपण जर विचार केला तर मानकोली संघाचं पारड जरूर या सामन्यामध्ये जड झालेलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण खेळपट्टीवर जोपर्यंत प्रमोद राहील तोपर्यंत धोक्याचा इशारा असेल मानकोली संघाला. चेंडू एस्टनच्या मागे, क्षेत्ररक्षक पाठलाग करते चेंडू पर्यंत पोहोचण्यासाठी. फाईन लेग सीमा पार, 4 धावांसाठी चौकार. प्रमोद काय फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. मी सांगितलं होतं की प्रमोद संघामधील एक जबरदस्त तडाखेबंद बॅटर आहे. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 31. विजयासाठी आता 8 चेंडू शिल्लक आहेत, 17 धावांची आवश्यकता. सलगच्या 3 चेंडूंवर 3 चौकार लगावलेले आहेत. चौकारांची हॅट्रिक पूर्ण करतोय प्रमोद. 8 चेंडू 17 धावा. जबरदस्त संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगली लढाई बॅट आणि बॉल मध्ये बघायला मिळते. लढाई जिंकणार कोण? 8 चेंडू 17 धावांची आवश्यकता. सँडी पाटील, सामन्याचा आपण तर निश्चितच आकलन विचार करूया. सुरई संघ देखील सामना जिंकू शकतो, मानकोली संघ सामना जिंकू शकतो. सामना होता कुठे आणि आला कुठे. 8 चेंडू 17ची आवश्यकता. पुल केलेला आहे चेंडूला, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. प्रमोदच्या बॅट मधून ते दनादन षटकार. झंझावाती बॅटर आहे, मगाशी मी उल्लेख केला होता या गोष्टीचा, आणि त्याच्या बॅट मधून एक दणदणीत षटकार आलेला आहे. आता मात्र इक्वेशन 7 चेंडू 11 धावांची आवश्यकता. एकाकी किल्ला लढवतोय खेळपट्टीवर. वन मॅन आर्मीची भूमिका पार पडताना अक्षरशः धुलाई प्रभाकरची या षटकामध्ये बघायला मिळते. 19 धावा खर्च केल्या आहेत आतापर्यंत. 5 चेंडू टाकलेले आहेत. 7 चेंडू 11 धावांची आवश्यकता. पुल पुन्हा एकदा. चेंडू सीमा रेषेवर, अप्रतिम झेल आणि प्रमोदचा खेळ संपला. इंद्रपालने झेल टिपला. सरते शेवटी प्रमोदला बाद करण्यामध्ये यश आलं. गोलंदाज प्रभाकरला 3 षटकांच्या अखेरीस धावा आहेत. धावफलकावर 37. अंतिम षटक 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. प्रकाश न्यू बॅटर. प्रकाशकडे देखील चांगली क्षमता आहे. आपल्या संघासाठी 20 धावांचं योगदान दिलं. झेल बाद तो झाला, पण संघाला विजयापर्यंत तो घेऊन गेलेला नाही. प्रकाश न्यू बॅटर. अंतिम षटक घेऊन येते केतन माली. 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. अतिशय रोमांचकारी सामना. प्रकाश नॉन स्ट्रायकिंग एंडला, तर स्ट्रायकिंग एंडला बॅटर हरेशला आतापर्यंत तरी हवा तसा सूर सापडलेला नाही. फक्त 3 धावांवर तो खेळतोय. चेंडूला चॉप केलंय. चेंडू झाला थर्डमॅनला जबरदस्त क्षेत्ररक्षण. फक्त 1च धाव मिळेल. 5 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे. 10 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता. अतिशय रोमांचकारी हा सामना. रोमहर्षक, चित्त थरारक सामना. एखाद मोठा फटका आला तर या चेंडूवर सँडी पाटील. पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल. 5 चेंडू 10 धावा बनवाव्या लागतील विजयश्री खेचून आणण्यासाठी. एक मोठा फटका. स्विंग अँड मिस. अतिशय चांगला चेंडू होता. पुढे सरसावला होता फटका खेळण्यासाठी बॅटर प्रकाश. 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता.
फ्लिक केले चेंडूला मिड विकेट सीमारेषेवर क्षेत्ररक्षक पायाने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करीत होता. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी चौकार. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालेली आहे कारण 3 चेंडू शिल्लक आहेत. 6 धावांची आवश्यकता. दोन्ही संघांचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त ही मॅच. 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 14-31 कुठे होत्या आणि आता 3-6 च इक्वेशन. प्रभाकरने 19 धावांचं ते षटक टाकलं. पहिल्या षटकामध्ये प्रमोदने 9 धावा खर्च केल्या होत्या. इंद्रपालने 9 धावा खर्च केल्या होत्या. केतन अंतिम षटक हाताळते. 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता. प्रकाश स्ट्रायकिंग एंडला आहे. केतन आडव्या बॅटने खेळलेल्या चेंडूला शॉर्ट मिड विकेटला जातोय. 1 धाव पूर्ण करते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. बघा पहिली धाव अतिशय जलद पूर्ण केली होती. दुसरी धाव घेण्यासाठी क्षेत्ररक्षकावर दबाव निर्माण केला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला. आता इक्वेशन काय? 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. मस्त ही मॅच प्रेक्षकांना बघायला मिळते. रोमहर्षक सामना. डोळ्यांची पारणं फेडणारी मॅच. सर्वांच्या नजरा आता या सामन्यावर लागलेल्या आहेत. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 2 चेंडू 3 धावा बनवाव्या लागतील. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. रिव्ह्यू घेतला होता सुरेश संघाने अगोदर. यस, तुमचा रिव्ह्यू संपलेला आहे आणि आता मात्र शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. लगा तो मटका नाही तो झटका. इनसाइड आउटचा फटका. 1 धाव पूर्ण करतोय बॅटर. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. वेटिंग फॉर द अंपायर डिसिजन आणि फलंदाज धावबाद. अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे. तो श्री गुरुदत्त चौठाईरवा मानकोली या संघाने हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि पूल जी चा निकाल आमच्या हाती आलेला आहे. पूल जी मधून गुरुदत्त चौठाईरवा मानकोली विजेता संघ आणि पूल जी मधून उपविजय संघ आहे जयदुर्गा सुरई. गुरुदत्त मानकोली आपला संघ असेल. सामना असेल दिनांक 29 डिसेंबर 2024 ला बरोबर सकाळी 10 वाजता आपण उपस्थित राहा. तर पूल जी मधून उपविजय संघ जयदुर्गा सुरई आपण बरोबर शनिवारी 28 डिसेंबरला 12 वाजता इथे उपस्थित राहा. बरोबर तुमचा 12 वाजता सामना खेळवला जाईल. या सामन्यातील सामनावीर खेळाडू प्रमोद ज्याने 24 धावांची तुफानी खेळी सादर केली श्री गुरुदत्त चौठाईरवा मानकोली या संघाचा. आणि महत्वपूर्ण 2 विकेट अष्टपैलू कामगिरी करणारा प्रमोद संघाचा कॅप्टन ठरलाय सामनावीर. हार्ड लक जयदुर्गा सुरई.